तर नमस्कार मित्रांनो. आता गुरांचं चालू सकाळचा आराम. काल मी नव्हतो, आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत, थोडंसं काम आहे माझ्या मागं, तर त्याच्यामुळं रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत आपले. काल लालीची आणि शुभश्रीची जागा बदलली. शुभश्रीला आता जरा जास्त जागा पाहिजे, तर त्याच्यामुळे तिला अलीकडे घेतले स्पेसमध्ये, कारण की इथे एक कडे रिकामी, इथे एक गुराची जागा रिकामी, तर त्याच्यामुळे शुभश्रीला अलीकडे घेतले, लालीला थोडंसं पलीकडे टाकले. तर ती दिवशी कसं लालीच्या अंगा पाय ठेवला आहे, म्हणजे थोडं होतं गुरामध्ये तसं, म्हणजे जागा कमी पडते त्यांना तिथं बसायला. पुरेपूर जागा आहे, पण देवशीन जरा अलीकडे बसली आणि लाली थोडीशी पलीकडे बसली, असं होतं. आता गुरं आज घरीच थांबणार आहे, तर त्याच्यामुळे सकाळून गुरांना भुस्सा खायला टाकून घेतो. आणि काल मी नव्हतो घरी, तर काल कोणी गुरांना खायलाच नाही काढलं. म्हणजे रोज असल्यावर मी ऊस आणतो आणि नेपेर पण मीच तोडून ठेवत असतो, तर काल मी नव्हतो, तर काही कोणी गुरांना खायचं काढलं नाही. आणि पप्पा बटाट्यासोबत गेलेत मार्केटला, तर त्याच्यामुळं गुरं आज घरीच राहणार आहेत, आपले गावरान गुरं. तर यांना सगळ्यांना आता भुस्सा खायला टाकून घेतो, मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने नेपेर तोडतो. जर सिंगल फेज लाईटला व्होल्टेज असेल, जर ती सिंगल फेज कुटी चालली, तर मग यांना खायला मी लालक्या नेपेरची कुटी टाकतो. दुपारून ऊस पण आणणार आहे मी, आणि नाही जर जमलं तर मग, म्हणजे जर कुट्टी मिशन नाही झाली तर वैऱ्यांची कुट्टी खायला टाकू. ऊस तर आणावंच लागेल मला. चला, ही गुरं आज सगळे घरीच आहेत, तिथंच आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की आपल्या बटाट्याच्या फक्त 8 ते 10 लाईनच काढायच्या राहिल्यात, तर त्याच्यात पण छोट्या लाईन, एक 4-5 छोट्या लाईन आहेत. काल आपले बटाटे काढले होते, काल आणि परवा. काल तर मी इथं नव्हतो, तर काल बटाटे भरून गेलेत, 90 कॅरेट भरून गेलेत मार्केटला. आता काय भाव रेट लागेल हे पप्पा संध्याकाळी आले ना, तर त्यावेळेसच कळेल. मी तोपर्यंत आता हे गुरांचं आज भरपूर काम आहे. 2 टायमाला सोडून तर जमणार नाही, 2-2 करून पाणी वगैरे न्यावं लागतील. तर यांना आता सकाळचा भुस्सा खायला टाकून घेतो. नंदिनीला मी गोठ्यात आणून बांधले. तर मित्रांनो, आता यांना आपण खायला टाकून घेऊ गुरांना. असं कॅरेट घ्यायचं आणि इथं गव्हाने असं उलटं करायचं. ए स्टॅलिन, तुला खाली ठेवलंय ना, ही स्टॅलिन समोर गुरांना खाऊनच देत नाही. तिला ए स्टॅलिन कशी मारी ती रे त्यांना. स्टॅलिन आई बघा, हिला नाही तर वैरणची कुट्टी ठेवली खाली कॅरेटमध्ये, पण ते गुरांना काय होतं, गुरांसोबतच खाऊ वाटतं, पण नीट खात पण नाही. त्या लालीला खाऊन पण द्या नाही स्टॅलिन असे. चला, दुसरं कॅरेट आले भरून. हे हलकं फुलकं कॅरेट आहे, एक हाताने पण उचलतं मला. तर इकडे दुसरं टाकतो लालीला इकडं खायला. लाली तू इकडं खा बाई. शुभश्री तू हिला खाऊ दे, हे आपली पिल्लीला. नंदिनी वय, ए पिल्ली वर खाना. नंदिनी हां, खाते वर. चला, आणि आई इकडून सोयाबीनची कॅरेट भरून देते मला. मी व्हिडिओ बनवत होतो, नाही तर मी भरून द्यायला असतो, आणि आई इकडे टाकते कॅरेट. आई कुणाला टाकू इथं? वृंदाला टाकू एक आणखीन. इथं वृंदाला इकडे टाकतो. बैलाला टाकले, बैलाला टाकले खायला इथं, आणि पलीकडे एक टाकतो, म्हणजे इथं लाली खाय. ते स्टॅलिन काय खाऊन द्या ना तिला. लाली धर तुला. नांदिनी तू इथंच बस खात. या बगिऱ्याची जागा थोड्या वेळाने बदलायची. दूध काढताना त्याला गाई पुढं बांधावंच लागतं बगिऱ्याला, म्हणजे थोडे दिवस. मित्रांनो, आता आपला खपली गहू काढायचा चालू आहे. गहू छान आला होता आणि चांगला होईल हार्वेस्टर. तिकडं बघा लास्टच्या कोपऱ्याला आहे. आपल्याला हा मजुरांनीच काढायचा होता, पण मजूर भेटले नाही, तर त्याच्यामुळे मग हार्वेस्टर लावलं. मजूरनी कसं सगळं व्यवस्थित आला असता आणि आपल्या गुरांना भुस्सा झाला असता. आपण गेल्या वर्षी कसं ट्रॅक्टरच्या मळणीने मळला होता ना, तर त्याच्यामुळं भुस्सा आपल्याला स्टोअर करता आला होता गुरांसाठी. पण आता आपण हार्वेस्टरच्या त्या मिशनने काढतो ना, तर त्याच्यामुळे हार्वेस्टरने काढल्यामुळे हे बघा, हा भुस्सा इथंच पडतोय खाली. आणि हा मग लय मोठाले तुकडे असले ना, गुरं खात नाहीत. आणि हा गोळा करून आपण कुट्टी पण करू शकत नाहीत, आणि ह्याला स्टोअर करण्यासाठी गोळा पण करता येत नाही. मग हा एवढा म्हणजे फायदा होत नाही. नाहीतर मग आपण मजुरांनी काढला असताना, म्हणजे माणसांनी, तर हे झालं असतं. काय झालं एका जागेवर थांबले. मजुरांनी काढला असताना तर मग आपल्याला गुरांसाठी भुस्सा पण खायला झाला असतं, म्हणजे गुरांना वैरण खायला झाली असती. आणि ह्या गव्हाची हाईट तर म्हणजे आपल्या चेहरे इतकी झाली होती ना, तर त्याच्यामुळं भुस्सा भरपूर झाला असता गुरांना खायला शेतात. गहू पण भरपूर होणार आहे आणि भुस्सा पण भरपूर झालाच. पण जाऊ दे आता. पण बरे ना, मजुरांनी काढायचं म्हटलं काय होतं, गहू कापायचा, परत त्याचे बंडल बांधायचे, 2-3 दिवस वाळून द्यायचा, परत गोळा करायचा एका जागेवर, मग त्या ट्रॅक्टरच्या मिशनवाल्याला बोलायचं, मग त्या मिशनमध्ये टाकायचा, आणि परत मग त्या मिशनला एक कट्टा भरला की कट्टा बाजूला काढायचा भरल्यानंतर. असं होतं. फक्त त्याच्यातून फायदा एवढा की आपल्याला गुरांसाठी वैरण मिळते, आणि ही पण वैरणीचं खतच होतं शेतात.
ते काढ ह्याला फुटवालंही फुटवालं ह्याच्यात. ठीक आहे, ते पूर्ण तोंड बी घेत नाही ना, अर्धच घेते. आता झाला गहू काढायचा. डुकरांनी ह्या गावाचं लय मोठं नुकसान केलं. डुकरांनी नुकसान केलं, परत लोळल्यामुळं कमी झालं. तरी 8 क्विंटल प्लस तर आपल्याला गहू नक्कीच होणार. म्हणजे टर्फल काढून बरं का 8 क्विंटल प्लस नक्की होईल. कारण की एकदा टाकी भरली होती, एकदा खाली केली. तर हे बघा एवढं झालं आहे खपली गहू. आणि आत्ता मिशनमध्ये आलेला असेल एक 4 थैल्या, तर तो टाकायचा राहिला आहे. भरपूर गहू झाला. हा असेल 7 क्विंटल आणि 1.5 क्विंटल मिशनमध्ये असेल. म्हणजे टर्फल काढल्यानंतर 7 क्विंटल भरेल. आणि बन्सी गहू तर एवढ्या ह्याच्या अर्ध्याने झाला होता. बन्सी गहू इकडं भरून ठेवला आहे गोण्यामध्ये. किती गोण्यात? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पण ह्या अर्ध्या अर्ध्या गोण्यात 8 गोण्याच्या 5 गोण्या भरतील या पूर्ण. म्हणजे 5 4.5 क्विंटल आहे बन्सी गहू. हा आपल्या आंब्याच्या शेतातला गहू आहे. आंब्याच्या शेतातला पण काढलाय गहू. आंब्याच्या शेतात चांगला गहू झाला राव. म्हणजे बन्सी गव्हापेक्षा जास्त उत्पन्न निघलं आंब्याच्या शेतात. बन्सी गहू एवढा तर निघला होता बन्सी गहू फक्त. आणि हा थोडा जास्त निघल. पण आंब्याचं शेत थोडं कमी आहे ना, कारण की मध्ये झाडं पण आहेत ना. आणि बन्सी गव्हाचं पूर्ण शेत आहे. मित्रांनो, तळ्याकडल्या शेतात आलो होतो. बैल इथं ऊसात गवत खात आहेत. ऊसाचं वाडं गवत खात आहेत. मी हे शेवड्या एरियातला ऊस तोडला. ऊस बैलगाडीत भरून झाला आहे. फक्त आणखीन 1 बंडल कमी पडला. 1 बंडल इथं बसेल. 1 बंडल तोडायचं आहे. तळ्याचं पाणी कमी झालं बरं का. आता हळूहळू तळ्याचं पाणी कमी होतं आहे. पण मेपर्यंत आपल्याला वापरता येतं पाणी. जूनमध्ये लयच कमी होतं पाणी. आता चाललो आहे ऊस घेऊन आपल्या घराकडे. सकाळ 5 वाजलेतच. गुरांना खाली टाकणं होत नाही आता ऊस. थोड्या कांड्या करून टाकावं लागतं बैलांना जरच्या गायला. गावरान गुरं चारायला गेलेत. पप्पा आले होते. पप्पा गावरान गुरांना चारायला घेऊन गेलेत. सरची तू तर चिमण्याची मागे राहायला लागला. चल